बाबूरावजी कदम तुम्हाला सांगतो की माझे किमान 2009 पासून मी त्यावेळेस शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मला माझी नियुक्ती झाली त्यावेळेसपासून बाबूरावजी कदम हे माझे निकटवर्ती अतिशय क्लोज अंतकरणातला माणूस बाबूरावजी राजकीय पार्श्वभूमी त्यांची तुम्हाला सांगतो की मला वाटते 25 वर्ष ते जिल्हा परिषदचे सदस्य होते, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते। त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की मागच्या वेळेस त्यांनी शिवसेनेकडून 2दा विधानसभा लढवलेली आहे आणि मागच्या वेळेस तर तुम्हाला सांगतो की अपक्ष उमेदवारी लढवून ते 2 नंबरला होते। 7,000 3,500 मतांनी त्यांचा पराभव झाला। म्हणजे एकदम प्रेमळ माणूस। आज तुम्हाला सोपं नाही, ग्रामपंचायत जर अपक्ष लढवायची म्हणलं तर तुम्हाला सांगतो नाकी नऊ येते। ही तर विधानसभा त्यांनी अपक्ष लढवली होती आणि 2 नंबरवर समोरचा जो उमेदवार आता मला वाटतं की उभाटाचा जो जाहीर झालाय त्याच्याच विरोधामध्ये हा आमचा बाबूरावजी कदम हा 2 नंबरला होता आणि उभाटाचा जो आताचा लोकसभेचा उमेदवार आहे ते 4 नंबरला होता। त्याच्यामुळं आता लोकसभेचं चित्र कसं असणार? लोकसभेची उमेदवार तुम्हाला सांगतो की शिवसेना धनुष्य बाणावरती प्रचंड बहुमताने विजय होणार आहे। कोणाचा विजय होणार? आमचा विजय होणार आहे। उमेदवार कुणाचा म्हणजे काय? महायुतीचा शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, रिपाई, अजून प्रहार, आरपीआय सगळे एका जुटीने तुम्हाला सांगतो कामाला लागलेले आहेत आणि या ठिकाणी माझ्या नरेंद्रभाई मोदी एकच ध्यास नरेंद्रभाई बस। 28 मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर। तुम्हाला सांगतो उमेदवारी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेल की आम्ही फार छोटे कार्यकर्ते, हे सगळं काही जे चलत असतं तर पक्षश्रेष्ठी जे आम्हाला निर्णय देती त्या पक्षश्रेष्ठीचं तंतोतंत पालन हे माझा शिवसैनिक करतात। तुम्ही म्हणत होते हेमंत पाटील हेच उमेदवार राहणार, आता ठाम सांगत नाहीत तुम्ही? नाही, एक ध्यानात ठेवा, तुम्हाला अजूनही सांगतो की उमेदवार सन्माननीय पक्षनेते एकनाथभाई शिंदे हे पुन्हा जाहीर करतील। त्यांचंही नाव येईल, दुसऱ्यांचंही कुणाचं नाव येईल असं काहीच नाही। अनेक उमेदवार आहेत, माझं सुद्धा नाव येऊ शकतं। असं थोडीच आहे की का बाबा उमेदवारी मी सुद्धा मागितलेली आहे, माझं सुद्धा नाव येऊ शकतं। काल वाशिम मध्ये बैठक पार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।